वसई विरारमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपनं बहुजन विकास आघाडी अर्थात हितेंद्र ठाकूर यांना मोठा झटका दिला खरा, पण त्यानंतर महापालिकेत सुद्धा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपनं आता कंबर कसली आहे। हितेंद्र ठाकूर यांनी वसई विरारचा गड राखला आणि एक हाती सत्ताही मिळवली, पण भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा वसई विरारमध्ये जोरात सुरू आहे आणि तसे संकेत सुद्धा भाजपच्या नेत्याने दिले। दरम्यान या सगळ्या चर्चांवर हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलंय। वसई विरार महानगरपालिकेची सत्ता हितेंद्र ठाकूर यांनी कायम राखली। 71 जागा जिंकत ठाकूर यांनी भाजपच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं। मात्र भाजप पडद्याआड मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पक्षाला मिळालेल्या 44 जागांवरून ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजप थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा वसई विरारमध्ये रंगली आहे। भाजपला बहुमतासाठी 14 नगरसेवकांची गरज आहे, त्यामुळे भाजप बहुजन विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांचा एक गट फोडण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य करून भाजपचे नेते मनोज बारोट यांनी या चर्चांना बळ दिलंय। बघायला गेले तर 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीकडे ना संघटन होता ना जनाधार होता, परंतु 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचा संघटन जनाधार हे वाढला। त्यामुळे 2024च्या निवडणुकीत आमचे तिन्ही आमदार निवडून आले आणि त्याच अनुषंगाने आम्ही हे महापालिका देखील या वसई विरार महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एक लक्ष घेऊन काम करत होते की कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा महापौर बसला पाहिजे। तरी देखील ज्या जनता जनार्दन या मतदाता राजाने जे निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो। बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला। असले धंदे करू नका, नाहीतर लोक तोंडात शेण घालतील, असं स्पष्टपणे ठाकूर यांनी बजावलं। मला माहित नाही, लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नाहीते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी। नाही ते खोटं बोलतात हे तर लोकांना कळलंच आहे। लोकांनी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात। 35 वर्षाचे आरोप करणारे सगळे कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं। तांत्रिकदृष्ट्या हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आल्याचं सांगितलं जातं। पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात न सापडता स्वतंत्र गट तयार करून त्यांना विलीन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय। महत्वाची बाब म्हणजे बहुजन विकास आघाडीत घुसमट सुरू असलेले हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ राजीव पाटील भाजपच्या संपर्कात आहेत। महापालिका निवडणुकीत ते भाजप उमेदवारांच्या प्रचारात सुद्धा काही वेळेला दिसले। राजीव पाटील यांना हाताशी धरून मोठी खेळी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे भाजप ठाकूर यांच्या तोंडचा घास हिरावण्यात यशस्वी होतो का आणि भाजपला रोखण्यात ठाकूर यांना पुन्हा किती यश मिळतं हे लवकरच स्पष्ट होईल। मनोज सातवी, NDTV मराठी, वसई विरार।